पुण्यात गडबड झालेली आहे. सीयूईटीचे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्या एक्झामचे सर्व्हर डाऊन झालेले आहे. एसएससी जीडीचे 40 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी आहेत, त्यांच्या पेपरमध्ये धांदली झालेली आहे. तर असे 1 करोड पेक्षा जास्त जेव्हा स्टुडंट्सचे नुकसान होतो, अशा स्टुडंट्सचे जेव्हा फ्युचर पूर्णपणे तुम्ही बर्बाद करायला बघताय, कधीपर्यंत हे असं चालणार? कुठं ना कुठं कोणाला तरी जिम्मेदारी घ्यावं लागेल. आणि याचमुळे काल आम्ही जंतर मंतरवर जे प्रोटेस्ट केला त्याच्यात आम्हाला खूप जास्त रिस्पॉन्स भेटला. आणि त्यावरनं आपल्याला एक गोष्ट आता कळते की या देशातला तरुण जो आहे, जो जेनझी जो आहे, तो या सरकारला आता घाबरणार नाही. तुम्ही देशाचं नुसतं वाटोळ करून टाकलेलं आहे ना. रोजगार देताय मुलांना ना, त्यांच्या परीक्षा तुम्ही बरोबर घेताय, तर करायचं काय या सरकारचं? तर या सरकारला आता या देशातला तरुण घाबरत नाहीये आणि तो आता रस्त्यावर येणार. आणि जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान जे शिक्षा मंत्री आहे ते राजीनामा देणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन मागे सरकणार नाही. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा आम्ही घेऊनच राहू आणि पुढच्या येत्या काळात आम्ही हे आंदोलन अजून तीव्र करू. धन्यवाद. इंस्टाग्रामवर प्रचंड फॉलोअर्स आहेत, मिलियनवर आहे. त्या तुलनेनं गर्दी होईल असं वाटलं होतं का? आणि कालच्या एकूण आंदोलनाबद्दल तुझं स्वतःचं मत काय? खरंच एवढा मोठा रिस्पॉन्स होता का? अनेक जण प्रश्न उपस्थित करा की रिस्पॉन्स नव्हता. फोटो पाहिले, मला वाटतं सगळ्यांनी. मला फोटो व्यक्तिगत सोडून काय बोलायची गरज नाहीये. तेवढे तरुण जे आले होते त्यांच्याबद्दल तुम्ही काय म्हणणार? ते तरुण काय, त्यांचे जे इश्यूज होते ते बरोबर नव्हते असं तुम्हाला म्हणायचंय? किंवा ती आणलेली गर्दी होती? मी तर स्वतः काल अमेरिकेवरनं 8 वाजता पोहोचलो इंडियामध्ये. तिथून मी डायरेक्ट एअरपोर्टला गेलेलो आहे. आणि त्यानंतर तुम्ही म्हणताय जे लोक आले होते ते कमी आले होते, काय आले होते? पूर्ण जंतर मंतर भरलेलं होतं. तुम्ही स्वतः सगळ्यांनी फोटो पाहिलेले. आणि त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटतं प्रतिसाद नव्हतो. मग प्रतिसाद काय असतो? जेवढी जागा होती त्याच्यापेक्षा जास्त लोक भरलेली होती तिथे. आता याच्यामध्ये केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेऊन सगळे प्रश्न सॉल्व्ह होतील का? माझं असं म्हणणं आहे, जर तुम्ही राजीनामा नाही घेऊ शकत तर मग दुसरे. तर सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके हे छत्रपती संभाजीनगरात परतलेत. यावेळी ते पत्रकारांशी संवाद साधतायत. निवासस्थानी अभिजित दिपकेंचं कुटुंबियांकडून यावेळी जोरदार स्वागतही करण्यात आलं. जोपर्यंत धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे. तर निवासस्थानी अभिजित दिपकेंचं जोरदार स्वागत करण्यात आलं. सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके आपल्या निवासस्थानी परतले. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी अभिजित दिपके यांच्याकडून करण्यात आलेली आहे. तर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येते. वळूयात पुढच्या बातमीकडे. जळगाव विधान परिषदेतील बंडखोरीचा मला फायदा होईल, महाआघाडीचे उमेदवार शरद तायडे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. तर महायुतीतील भांडणामुळे माझा विजय होईल असं शरद तायडे यांनी म्हटलेलं आहे. तर जळगाव विधान परिषदेतील बंडखोरीचा मला फायदा होईल असं शरद तायडे यांनी म्हटलेलं आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. सगळ्या पुढच्या काळामध्ये जे काही सरकार विरोधी विषय असतील किंवा आणखी काही मुद्दे असतील ते हाती घेणार आहेत, काय अजेंडा असणार आहे अशी उत्सुकता सगळ्यांना? जे युवकांचे मुद्दे आहे, मग तो शहरी भागातला युवक असो का ग्रामीण भागातला युवक असो किंवा तो शेतकरी युवक असो का कामगार युवक असो, आम्ही प्रत्येकाचे मुद्दे उचलणार आहे. एकूण राजकीय परिस्थितीबद्दल काय वाटतं? राजकीय परिस्थिती काय ते तुम्ही बघताच आहे. एका सेटायर मधून जन्मलेल्या पाटील एवढा समर्थन भेटते ते कशामुळे भेटतंय? कारण की जेवढे राजकीय पक्ष आहे किंवा जे सरकार आहे त्यांच्याकडून या युवकांना आता काहीच अपेक्षा राहिलेल्या नाहीये. आता त्यासाठी खूप सगळं लवकर आहे. मी कालच इंडियामध्ये आलेलो आहे. 15 दिवसाआधी आमचं सगळं सुरू झालेलं आहे. तर आता त्यावर काही बोलणं खूप लवकर असेल. आम्ही ज्या लोकांनी आम्हाला सपोर्ट दिला आहे, ज्यांनी आमची मेंबरशिप घेतलेली आहे, त्या लोकांशी आम्ही संवाद करू, डायलॉग करू. त्यांचे जे काही सजेशन्स, आयडियाज आणि इनपुट असतील त्यानंतर आम्ही आमचा पुढचा मार्ग आणि डिसिजन घेऊ. आता एक विरोधक म्हणून टीका पण केली जाते. त्या सत्ताधारी कोण असेल किंवा आणखी कोणी असेल ते टीका पण करतात वेगवेगळ्या मार्गाने. मग बांगलादेश, पाकिस्तानचा विषय, परदेशात तू राहतो, त्याचबरोबर तुला सरकार विरोधी अजेंडा, असे वेगवेगळे आता तू वाचला असत, तर त्याबद्दल काय मत?